मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात बैठक. उपसमितीच्या सदस्यांसह शिंदे समितीचे सदस्य उपस्थित राहणार. राज्य सरकार नवा GR काढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. आझाद मैदान पोलिसांनी जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. हायकोर्टातील सुनावणीनंतर जरांगेंच्या कोअर कमिटीनं काल पोलिसांकडे परवानगी मागितली. 5000 आंदोलकांनाही आंदोलन करता येणार नाही, पोलिसांकडून स्पष्ट. मनोज जरांगे पाटलांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस. न्यायालयाच्या निर्देशांनंतर मुंबई पोलिसांची नोटीस. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगे पाटलांना नोटीस. आंदोलनस्थळी जरांगेंची प्रकृती खालावली. वैद्यकीय पथकाकडून तपासणी. जरांगेंचा नकार. जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 5वा दिवस. CSMT परिसरात सकाळपासून वाहतूक सुरळीत सुरू. CSMT स्थानकाबाहेर पोलिसांची बॅरिकेडिंग. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. मुंबईतील JJ फ्लायओव्हरची वाहतूक आज सकाळपासून सुरळीत. काल मोठी गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. आझाद मैदानावर आंदोलनकर्ते जमायला सुरुवात. ढोलताशे वाजवत महादेवाची कावड घेऊन आंदोलनकर्ते आझाद मैदानावर. जरांगेंच्या उपोषणाचा आज 5वा दिवस. नागपुरात ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज 4था दिवस. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. जुहू स्थानकाजवळ बेस्ट प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. ठाण्यातील आनंदनगर जकात नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांच्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी. CSMT स्थानकाबाहेर मुंबई पालिकेकडून स्वच्छता मोहीम. मराठा आंदोलकांनी वाहनं हटवल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. गेल्या 4 दिवसात आंदोलकांची 10,000 वाहनं मुंबईत. 5,000 गाड्या मुंबईच्या वेशीवर अडवल्या. सोमवारी आंदोलकांची अनेक वाहनं मुंबईच्या वेशीवर अडवली. नवी मुंबईत मराठा आंदोलकांची 1200 वाहनं अडवली. आझाद मैदान CSMT परिसरात 300 ते 400 वाहनं पार्क. खाण्यापिण्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त. आझाद मैदानावर वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी. काल खडी टाकल्यानंतर आज आंदोलकांकडूनच मंडप उभारला जातोय. मंडपात हजारो लोकांच्या बसण्याची क्षमता. नवी मुंबईतील वाशीच्या APMC मार्केटमध्ये मराठा आंदोलनकर्त्यांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था. CSMT स्थानकातून वाहनं हटवल्यानंतर APMC मार्केटमध्ये वाहनं पार्क. CSMT स्थानकात झोपलेल्या मराठा आंदोलकांचे मोबाईल चोरणारा पोलिसांच्या ताब्यात. CSMT स्थानकात काही वेळ गोंधळाची स्थिती. मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून पालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट. आंदोलकांच्या सुविधांबाबत योग्य निर्णय घेऊ, भूषण गगराणी यांची माहिती. दुपारी 3:30 वाजता जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी. आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या, हायकोर्टाचे सरकारला निर्देश. बाहेरून येणाऱ्यांना वेशीवर चढवा. मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा, कोर्टाचे आदेश. आंदोलनाच्या विरोधात नाही, पण नियमांचं पालन व्हावं. आम्ही दिलेल्या अटी नियमांचं सरकारनं पालन करावं. मुंबईकरांना उगाच त्रास होता कामा नये, कोर्टाचे आदेश. हायकोर्टाच्या निर्णयाचं प्रशासन पालन करेल. कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता. मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर आझाद मैदान सोडून आंदोलक इतर ठिकाणी फिरून लोकांना त्रास देत आहेत. जनतेला वेठीस जाणाऱ्या आंदोलकांवर कारवाई होणार. मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणावरून राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. हैदराबादचं सातारा गॅझेटही लागू करा, जरांगेंची मागणी. मराठा आंदोलकांवरील केसेस सरसकट मागे घ्या. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे ठाम. जरांगेंनी आपल्या गावी निघून जावं. संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा. तर कोणत्याही गॅझेटच्या आधारे मागासलेपण सिद्ध होऊ शकत नाही, सदावर्तेंची माहिती. जरांगे म्हणतात, जे शेती करतात ते सर्व कुणबी. ब्राह्मण समाजही शेती करायचा, मग तोही कुणबी का? छगन भुजबळ यांचा सवाल. मराठा आंदोलनासाठी सरकारने भूमिका घेणं गरजेचं. आंदोलन मोडून काढण्याचा सरकारचा प्रयत्न, सतेज पाटलांचा आरोप. संभाजीराजे छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट. सरकारने जरांगेंच्या मागण्यांवर मार्ग काढावा. मनोज जरांगे पाटील आमचा मावळा. संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया. मराठवाड्यातील मराठ्यांचा मुद्दा सरकारने मार्गी लावावा. मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांची मागणी.